नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अच्युत चव्हाण, चव्हाण मॅथ्स इंडिया यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत क्लास SYBSE सेमिस्टर 3 नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार जून 2025 पासून आपल्या SYBSE ला नवीन सब्जेक्ट आला आहे मायनर MT 214 लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम। हा आहे कवित्रीबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव। बघा, याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे या लिनियर प्रोग्रामिंग मध्ये आपण या प्लेलिस्ट मध्ये सर्व जो पूर्ण सिलेबस आहे पूर्ण कव्हर करणार आहोत। बघा, इथं तुमचा सिलेबस दिलेला आहे, हा SYBSE चा सिलेबस आहे। या सिलेबस मध्ये बघा, पहिला टॉपिक आहे तुमच्याकडे लिनियर प्रोग्रामिंग आहे, त्याच्यामधले हे 3 पॉइंट। त्याच्यानंतर युनिट 2 आहे सिम्पलेस्ट मेथड, त्याच्यामधले हे 4 पॉइंट। त्याच्यानंतर आहे युनिट 3 असाइनमेंट प्रॉब्लेम, त्याच्यामध्ये आहे तुम्हाला 6 पॉइंट। त्याच्यानंतर आहे गेम थेअरी, त्याच्यामध्ये आहे तुम्हाला 6 पॉइंट। ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बेसिक ज्या गोष्टी लागणार आहेत आपल्याला LPP मध्ये लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी। तर ते आपण पहिले दोन व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला बेसिकचे असतील, त्याच्यानंतर तुमचा प्रॉपर सिलेबस चालू होईल। बघा, पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम काय असतो शिकवणार आहे, आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला ग्राफ लागणार आहेत ते ग्राफवर तुम्हाला व्हिडिओ बनवणार आहेत की फिजिबल सोल्युशन कुठं असतं आणि तुम्हाला हे लिनियर प्रोग्रामिंग सॉल्व्ह कसं करायचं। आणि त्याच्यानंतरचा तो तिसरा व्हिडिओ असेल, त्याच्यानंतर तुमचा सिलेबस चालू होईल, त्यामध्ये तुम्हाला ग्राफिकल मेथडनी मी शिकवणार आहे। ठीक आहे, तर आता बघा, या लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय लागतं तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल। लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम मध्ये बघा, पहिला असतं डिसिजन व्हेरिएबल, तुमच्याकडे डिसिजन व्हेरिएबल, त्याच्यानंतर लागतो तुम्हाला काय ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, त्याच्यानंतर लिनियर कॉन्स्टंट आणि नॉन निगेटिव्ह कंडिशन। या 4 याचं मिळून तुम्हाला लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम बनतो। तर ते कसं बनतं बघा, तुमच्याकडे डिसिजन व्हेरिएबल, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, लिनियर कॉन्स्टंट आणि नॉन निगेटिव्ह कंडिशन यांचं मिळून सगळ्या ओव्हरऑल जो असतो त्याला म्हणतो आपण लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम। तर ते कसं असतं बघा, इथं दिसायला तुमच्याकडे इथं मॅक्सिमाइज और मिनिमाइज असेल, किंवा बघा मॅक्सिमाइजच्या जागी मिनिमाइज पण असू शकतो। मिनिमाइज z = 4x + y याला म्हणतो आपण ऑब्जेक्टिव्ह फंक्शन। याला काय म्हणतो ऑब्जेक्टिव्ह फंक्शन। बघा, पुढे पण मी त्याची डेफिनेशन सांगणार आहे, पण तुमचं बेसिक इथं करून घेतो मी की कोणाला काय म्हणायचं। हा आहे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन। बघा, आपल्या 4 याच्यामध्ये आपलं डिवाइड झालेला आहे लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम, त्याच्यामधला हा ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे। दुसरा आहे कॉन्स्टंट, बघा लिनियर कॉन्स्टंट तुमच्याकडे हा आहे लिनियर कॉन्स्टंट, याला म्हणतो आपण लिनियर कॉन्स्टंट, याला म्हणतो लिनियर कॉन्स्टंट, किंवा त्याला इनइक्वालिटीज पण म्हणतो आपण, पुढे त्याचं नाव पाहणार आहे कॉन्स्टंट। दुसरा आहे तुमच्याकडे नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन, नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन याला म्हणतो आपण नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन। बघा, हा आहे नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन। आता राहिलं तुमच्याकडे कोणता रेस्ट्रिक्शन, आता राहिलं तुमच्याकडे कोणता बघा डिसिजन व्हेरिएबल। डिसिजन व्हेरिएबल कुणाला म्हणतो आपण इथं बघा, हा जो x आणि हा y व्हेरिएबल आहे बघा, x आणि y व्हेरिएबलला आपण म्हणतो डिसिजन व्हेरिएबल। काय म्हणतो डिसिजन व्हेरिएबल। असं डिसिजन व्हेरिएबल, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आणि लिनियर कॉन्स्टंट, नॉन निगेटिव्ह कंडिशन या सगळ्यांना मिळून तुमचा बनतो या ओव्हरऑल लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम, याला म्हणतो आपण लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम। तर आपण लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम मध्ये सगळं डिसिजन व्हेरिएबल काय राहतो, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन काय राहतो, लिनियर कॉन्स्टंट काय राहतो, नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन काय राहतं, या सगळ्यांचा आपण डेफिनेशन पाहूया। त्याच्या अगोदर बघा, टाइप्स ऑफ लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेमचे किती टाइप्स आहेत, 4। मॅन्युफॅक्चरिंग प्रॉब्लेम असतो, डायरेक्ट प्रॉब्लेम असतो, ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम राहतो, असाइनमेंट प्रॉब्लेम। तर आपल्याला सध्या जे आहे तर असाइनमेंट प्रॉब्लेम पाहायचा आहे। हे झालं तुमच्याकडे LPPचं टाईप, याची काही आपल्याला सध्या आवश्यकता नाही। बघा, मेथड सॉल्विंग, आपल्याला लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला 2 मेथड्स आहेत, जे की आपला फर्स्ट टॉपिक आहे ग्राफिकल मेथड्सवर आणि दुसरा टॉपिक पूर्ण आहे सिम्पलेस्ट मेथड्सवर। अशा 2 मेथड्स आहेत आपल्याला काय लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी। आता मी लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम प्रत्येक वेळेस म्हणणार नाही, त्याला शॉर्ट मध्ये म्हणणार मी LPP। LPP म्हणजे काय, लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स। त्याचे 2 मेथड्स आहेत, ग्राफिकल मेथड आणि सिम्पलेक्स मेथड। तर बघा, ग्राफिकल मेथड्स मध्ये तुम्हाला 2 टाइप्स आहेत। काय बघा, ग्राफिकल मेथड्स मध्ये तुम्हाला कॉर्नर पॉइंट मेथड्स आहे आणि आयसोकॉस्ट किंवा आयसोप्रॉफिट मेथड्स आहे। तर हे आपल्या सिलेबसला नाहीये, आपल्याला पाहायचं आहे कॉर्नर मेथड्स। बघा, कॉर्नर मेथड्स मध्ये तुम्हाला बाउंडेड रिजन भेटू शकतो। बघा, आता हे बाउंडेड रिजन अनबाउंडेड रिजन काय आहे आपण पुढे शिकणारच आहोत, त्यावेळेस तुम्हाला समजेलच। फक्त मी बेसिक सांगतोय नेमकं काय आहे तुमच्या याच्यामध्ये। तर आता हा झाला तुमच्याकडे बाउंडेड रिजन, अनबाउंडेड रिजन। पुढे बघा, आपण डेफिनेशन पाहूया की
जे आपण आता बेसिक पाहिलेलं आहे लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम कसं असतं त्याचं आता बेसिक मध्ये डेफिनेशन पाहूया. पहिलं काय तुमच्याकडे कंपोनंट ऑफ एलपी प्रॉब्लेम. कंपोनंट्स आपल्याला लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम बनवण्यासाठी काय काय लागतं तर पहिलं डिसिजन व्हेरिएबल लागतो, आताच पाहिलं आपण. नंतर लागतो ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, दुसरं लागतो आपल्याला कॉन्स्टंट. या गोष्टी असेल तर आपण यांचं सगळ्यांचं मिळून काय बनतं आपल्याकडं एलपीपी बनतो. दुसरं आहे ऑप्टिमायझेशन. ऑप्टिमायझेशन काय असतं की लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम टू आयदर मॅक्सिमाइज ऑर मिनिमाइज द व्हॅल्यू ऑफ ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. जे तुमच्याकडे हा ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे आपण ज्यावेळेस लास्टला सॉल्व्ह करू हे प्रॉब्लेम, जो आन्सर येईल मॅक्सिमम मिनिमम त्याला म्हणतो आपण ऑप्टिमायझेशन. ठीक आहे, आपण ज्यावेळेस प्रॉब्लेम घेऊ त्यावेळेस तुम्हाला समजेलच की काय असतो. त्याच्या अगोदर बघा तुमचं त्या या प्रॉब्लेमचं एक तर मॅक्सिमम असेल किंवा मिनिमम व्हॅल्यू भेटत असेल तर त्याला म्हणतो आपण ऑप्टिमायझेशन. काय म्हणतो ऑप्टिमायझेशन. बघा इथं मॅक्सिमम ऑफ झेड किंवा मिनिमाइज ऑफ झेड दिस इज कॉल्ड ऑप्टिमायझेशन. ठीक आहे, जो ऑब्जेक्टिव्ह फंक्शन हा कोणता आहे तुमच्याकडे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. ऑब्जेक्टिव्ह फंक्शनला तुमच्याकडे काय एक तर मिनिमम भेटेल या तो मॅक्स भेटेल, त्याला आपण काय म्हणतो ऑप्टिमायझेशन. आता आपण पाहिलं की इन जनरल तुमच्याकडे एलपीपी कसा दिसतं, एलपीपीचं इक्वेशन कसं दिसतं बघा इन जनरल. तर इन जनरल बघा जनरल एलपीपी कॅन बी स्टेटेड ॲज तुमच्याकडे मॅक्सिमम ऑर मिनिमम असेल. क्वेश्चन मध्ये झेडची व्हॅल्यू दिलं जाईल तुम्हाला झेड इक्वल टू C1x1 C2x2 प्लस अप टू सो ऑन, त्याला म्हणतो आपण काय ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. बघा इन जनरल ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. आता आपल्याला दुसरं काय लागतं बघा एलपीपी साठी कन्स्टंट्स. कन्स्टंट बघा इथं तुमच्याकडे कन्स्टंट घेतला मी, हे झालं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन वरचा. आता कन्स्टंट बघा तुमच्याकडे कन्स्टंट. कन्स्टंट इन जनरल कसं घेतो आपण A11x1 प्लस A12x2 प्लस अप टू सो ऑन A1n xn. याच्यामध्ये तुम्हाला इक्वल टू पण असू शकतो कन्स्टंट मध्ये, इन इक्वॅलिटी लेस दॅन ऑर इक्वल टू पण असू शकतो किंवा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू पण असू शकतो. या तिघांपैकी एक असू शकेल आणि तुम्हाला इथं कॉन्स्टंट असेल. असं सिमिलरली तुमच्याकडे किती सपोज हा फर्स्ट कॉन्स्टंट इक्वेशन, हा सेकंड, हा थर्ड अप टू 4 किती n कॉन्स्टंट. या सगळ्याला म्हणतो आपण कॉन्स्टंट. काय म्हणतो कॉन्स्टंट्स. त्याला दुसरं नाव आहे इनइक्वॅलिटीज. इनइक्वॅलिटीज. ठीक आहे, हे झालं तुमच्याकडे कॉन्स्टंट. आता दुसरं आहे तुमच्याकडे नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन. नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन म्हणजे काय, जे तुमच्याकडे व्हेरिएबल आहे, कोण कोण व्हेरिएबल आहे, x1 आहे, x2 आहे, x3 आहे अँड सो ऑन. किती आहे तुमच्याकडे xn व्हेरिएबल आहे. सगळे कसे पाहिजे आपल्याला ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. याला म्हणतो आपण काय नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन. आपण इन जनरल पाहिलं होतं एक्स आणि वाय व्हेरिएबल साठी तिथे काय होता एक्स आणि वाय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आता आपल्याकडे व्हेरिएबल किती आहे x1 x2 x3 अप टू xn आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. याला म्हणतो आपण नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन. मी शॉर्ट मध्ये NNR. आता वेर तुमच्याकडे x1 x2 xn आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू दिस इज अ नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन आणि तुमच्याकडे A1 A2 हे दिस इज अ कॉन्स्टंट. हे काय तुमच्याकडे कॉन्स्टंट. तर B1 B2 Bm किंवा C1 C2 Cn आर काय तुमच्याकडे कॉन्स्टंट. या सगळ्या व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे आणि x1 x2 ला आपण काय म्हणतो व्हेरिएबल. त्याला दुसरं नाव आहे डिसिजन व्हेरिएबल. काय डिसिजन व्हेरिएबल. ओके, हे असे आपण पाहिलं. हे तुमच्याकडे इन जनरल आहे लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स. आपण याचं एक्झाम्पल बघूया आता कसं तुम्हाला एक्झाम्पल येतं. बघा एक्झाम्पल मध्ये तुमच्याकडे काय असेल मॅक्सिमाइज किंवा मिनिमाइज असेल. जो असेल तो झेड मध्ये असेल तुमच्याकडे. या झेडला म्हणतो ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. दुसरं आहे तुमच्याकडे कन्स्टंट. कन्स्टंट मध्ये कोण कोण येतं तुमच्याकडे लिनियर इनइक्वॅलिटीज. पहिलं इक्वेशन, हे सेकंड इक्वेशन, हे थर्ड इक्वेशन. हे तीन इक्वेशनचं मिळून आपण काय म्हणतो याला कॉन्स्टंट. बघा तुमचा क्वेश्चन असतो मॅक्सिमाइज और मिनिमाइज झेड इक्वल टू असेल. त्याच्यानंतर सब्जेक्ट टू तुम्हाला कन्स्टंट दिलं जाईल आणि नंतरचा असतो तुमच्याकडे काय नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन. नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन. ठीक आहे, नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन. आता हे झालं तुमच्याकडे नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन. आपल्याकडे आता कोण डिसिजन व्हेरिएबल. हा तुमच्याकडे जो एक्स आहे हा एक्स आणि हा वाय, एक्स आणि वाय मिळून याला म्हणतो आपण डिसिजन व्हेरिएबल. काय म्हणतो डिसिजन व्हेरिएबल. बघा आपल्याकडे चार टाइप डिसिजन व्हेरिएबल आला. आपल्याकडे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आलं, कन्स्टंट आलं आणि नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन. या सगळ्याला मिळून म्हणतो आपण LPP लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स. ठीक आहे. आता बघा लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम आणि मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन मध्ये आपल्याला काय काय लागतं ऑप्टिमल व्हॅल्यू. ऑप्टिमल व्हॅल्यू म्हणजे काय, जे तुमच्याकडे लिनियर फंक्शन आहे त्या लिनियर फंक्शनला जर मॅक्सिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू भेटत असेल
तर म्हणतो त्याला आपण ऑप्टिमल व्हॅल्यू. आता पहिला आपण ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन म्हणजे काय की z इक्वल टू ax प्लस by याला म्हणतो आपण काय मॅक्सिमाइज किंवा मिनिमाइज असेल त्याला म्हणतो आपण ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. द फंक्शन दॅट नीड्स टू बी इम्प्रूव्ह, मॅक्सिमाइज और मिनिमाइज. द लिनियर फंक्शन z इक्वल टू ax प्लस by where a b are constant which has to be maximized or minimized is called as a linear objective function. फॉर एक्झाम्पल बघा आपण एक्झाम्पल घेतला z इक्वल टू 25x प्लस 75y. एक तर बघा हा z जो आहे मॅक्सिमाइज किंवा मिनिमाइज असेल याला म्हणतो आपण ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. त्याच्यामधला x आणि y ला म्हणतो आपण डिसिजन व्हेरिएबल. ओके, आता लिनियर कॉन्स्टंटची डेफिनेशन पाहिजे आपल्याला. आपण वरती पाहिलं एक्झाम्पल तर पण ऍक्च्युअली डेफिनेशन काय त्याची. द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन इज टू बी ऑप्टिमाइज्ड. जे आपल्याकडे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन दिलेलं असतो z इक्वल टू ax प्लस by या फंक्शनला जे इक्वेशन लिनियर इक्वेशन मॅक्सिमम किंवा मिनिमम दाखवणार आहे, मॅक्सिमम किंवा मिनिमम दाखवणार आहे. आपण एक्झाम्पल घेऊ त्यावेळेस समजेल तुम्हाला. मॅक्सिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू देणार आहे त्याला म्हणतो आपण काय लिनियर कॉन्स्टंट. द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन टू ऑप्टिमाइज युजिंग सिस्टम ऑफ लिनियर इनइक्वालिटीज इक्वेशन. In linear programming issue, linear inequalities equation or limitation on the variable are used. Also called या linear constant ला दुसरं नाव आहे overriding condition किंवा constant. त्याला inequalities पण म्हणू आपण, inequalities पण म्हणू शकतो. दुसरं आहे बघा linear inequalities मध्ये शेवटला तुम्हाला दिलं जातं x is greater than or equal to 0, y is greater than or equal to 0. त्याला म्हणतो आपण नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन. आता नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन म्हणजे काय तुमच्याकडे ऑल ऑफ द व्हेरिएबल यूज टू मेक डिसिजन आर अज्यूम टू हॅव नॉन निगेटिव्ह व्हॅल्यू. म्हणजे जे आपण x आणि y च्या जे व्हॅल्यू घेणार आहेत ते आपण निगेटिव्ह घेणार नाही, म्हणजे सगळ्याच कशी घेणार आहेत आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेणार आहेत, पॉझिटिव्ह व्हॅल्यू. आता ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम्स म्हणजे काय. अ प्रॉब्लेम दॅट सिक्स टू मॅक्सिमाइज और मिनिमाइज अ लिनियर फंक्शन से ऑफ टू व्हेरिएबल x and y subject to the certain constant as determined by the set of linear. ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम म्हणजे काय, जर तुमच्याकडे मॅक्सिमम ax प्लस b परत तुमच्याकडे सब्जेक्ट टू लिनियर कॉन्स्टंट असेल, या सगळ्यांचा मिळून जो बनतो त्याला म्हणतो आपण ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम. म्हणजे त्याचा दुसरा जो आहे तो कशामध्ये फॉर्म होतो लिनियर प्रोग्राम मध्ये. म्हणजे ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम जेच आहे त्याला दुसरं काय आपण लिनियर प्रोग्राम प्रॉब्लेम म्हणू शकतो. म्हणजे दुसरं टाइप बघा लिनियर प्रोग्राम प्रॉब्लेम आर स्पेशल टाइप ऑफ ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम्स. मग लिनियर म्हणजे काय बघा, लिनियर कसं बनला तो लिनियर आणि प्रोग्रामिंग आणि त्याचं काय आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. द टर्म्स लिनियर डिनोट दॅट ऑल ऑफ मॅथमॅटिकल रिलेशन इन द प्रॉब्लेम आर लिनियर. म्हणजे सगळ्या व्हेरिएबलची डिग्री आपल्याला कशी पाहिजे 1. जेवढे व्हेरिएबल असेल ते सगळ्या व्हेरिएबलचं आपल्याला काय पाहिजे आहे की डिग्री 1 पाहिजे. दिस इज लिनियर. द टर्म्स प्रोग्रामिंग रेफर टू द प्रोसेस ऑफ डिसाइडिंग ऑन स्पेसिफिक प्रोग्राम और कोर्स ऑफ ऍक्शन. म्हणजे जे आपल्याकडे लिनियर इक्वेशन आहे या फॉर्म मध्ये जर आपण मांडू दिस त्याला आपण प्रोग्रामिंग म्हणतो. आता याच्यानंतर बघा ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आपण इन जनरल आपण तर डेफिनेशन पाहिली एकदा लास्टला बघून घेऊया. कसं तुमच्याकडं x1 x2 फाइंड करायचं असतं, फाइंड x1 x2 x1 मॅक्सिमाइज और मिनिमाइज कुणाचं लिनियर ऑब्जेक्टिव्ह फंक्शन वेअर झेड ला काय म्हणतो आपण ऑब्जेक्टिव्ह फंक्शन या झेड ला इन जनरल पाहतोय हा. तुम्हाला काय असतो लिनियर कॉन्स्टंट, हे लिनियर कॉन्स्टंट दिलं जातं तुम्हाला. हे असतो तुमच्याकडे नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन आणि तुमच्याकडे x1 x2 काय असतो डिसिजन व्हेरिएबल. आता आपण एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल मध्ये बघा तुमच्याकडे आता हा एक्झाम्पल पाहिजे आपण सॉल्व्ह नंतर करूया. सध्या मी एक्झाम्पल घेतो की तुम्हाला लिनियर म्हणजे एलपीपी कशा टाईपचा दिसतो. पुढच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार की एलपीपीचा पहिला ग्राफ शिकणार आपण. म्हणजे तुमच्याकडे जे कन्स्टंट आहे त्या कन्स्टंटचं आपल्याकडे फिजिबल रिजन म्हणजे सोल्युशन कसं फाइंड करायचं ते बघणार आपण. आणि नंतर आपण थर्ड लेक्चर मध्ये आपल्या सिलेबसला स्टार्ट करणार जे की ग्राफिकल मेथड्स आहे. ठीक आहे, आधी आपण एलपीपी आहे का नाही चेक करूया. बघा एलपीपी साठी काय लागतो, पहिला एलपीपी बनण्यासाठी तुमच्याकडे डिसिजन व्हेरिएबल पाहिजे, डिसिजन व्हेरिएबल. दुसरं काय पाहिजे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन पाहिजे. तिसरं काय पाहिजे कॉन्स्टंट पाहिजे तुम्हाला. आणि काय पाहिजे नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन. या 4 गोष्टी पाहिजे. बघा पहिलं आपल्याकडे आहे का या पहिल्या एक्झाम्पल मध्ये तो तुमच्याकडे बघा हा z इक्वल टू हा मॅक्सिमाइज असेल किंवा मिनिमाइज असेल. हा असतो तुमच्याकडे काय ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. बघा पहिलं दिस इज ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. आता x1 आणि x2 ला आपण काय म्हणतो डिसिजन व्हेरिएबल. काय म्हणतो डिसिजन व्हेरिएबल. आता इथं जर बघा डिसिजन व्हेरिएबल झाल्यानंतर कॉन्स्टंट मध्ये बघा हा पहिला
हा दुसरा इक्वेशन, हा तिसरा इक्वेशन. या तीन इक्वेशनचं मिळून याला काय म्हणतो आपण? कॉन्स्टंट. काय म्हणतो? कॉन्स्टंट. आणि दुसरा आहे नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन. नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन बघा, हा नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन, याला म्हणतो आपण नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन. झालं. या चारीचं मिळून आपल्याकडे झाला हा LPP. हा काय पाहिला? लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स. पुढचा आहे सेकंड थर्ड एक्झाम्पल बघा. याच्यामध्ये पण तुमच्याकडे मॅक्सिमम ऑफ याला काय म्हणतो आपण? ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. मी शॉर्ट मध्ये लिहितो OF, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. तुमच्याकडे x1 आणि x2 आहे डिसिजन व्हेरिएबल. काय आहे? डिसिजन व्हेरिएबल. आता कॉन्स्टंट कोण आहे तुमच्याकडे? हा इक्वेशन नंबर 1 सब्जेक्ट 2 आणि हा इक्वेशन नंबर 2. याला म्हणतो आपण काय? तुमच्याकडे हे दोन जे इक्वेशन याला म्हणतो आपण कॉन्स्टंट. काय म्हणतो? कॉन्स्टंट. आणि हे तुमच्याकडे आलं नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन. नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन. पुढचं पण एक्झाम्पल आहे. दिस इज अ ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. x1 x2 आर डिसिजन व्हेरिएबल. त्याच्यानंतर कॉन्स्टंट कोणते तुमच्याकडे? हे तीन. याला म्हणतो आपण कॉन्स्टंट आणि हे नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन. परत पुढचं आहे मिनिमाइज. झेड इक्वल टू मिनिमाइज किंवा मॅक्सिमाइज असेल. दिस इज ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. हे आहे तुमच्याकडे कॉन्स्टंट आणि हे आहे तुमच्या नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन. अशा पद्धतीचं जे एक्झाम्पल असेल याला म्हणतो आपण LPP. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये बेसिक पाहिलं LPP साठी काय लागतं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया जे कॉन्स्टंट आहे किंवा लिनियर इक्वेशन आहे त्याला ग्राफिकली कसं दाखवतो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. ठीक आहे. म्हणजे बघा पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला या कॉन्स्टंटचं ग्राफ कसं काढायचा आणि ग्राफ थ्रू नंतर आपण ग्राफिकल मेथड कसं सॉल्व्ह करतो. तुम्ही जर सेकंड लेक्चर बघितलं तर सेकंड लेक्चर मध्ये मी पूर्ण टाईपचे तुम्हाला ग्राफ कसं काढायचं हे शिकवून देईल. ठीक आहे. चला तर आता आपण हा फर्स्ट बेसिक लेक्चर पाहिलं की जे आपल्याला LPP साठी म्हणजे काय आहे बाबा हे बघितलं. आता आपण पाहणार आहोत पुढचं लेक्चर. चला, थँक्यू.